संत कबीर प्रतिष्ठान लातूर द्वारा भालचंद्र सभागृह लातूर येथे कबीर व्याख्यानमालेचे 15वे पुष्प संपन्न झाले। यात ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य नागोराव कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली सुप्रसिद्ध मराठी कवी प्राध्यापक इंद्रजित भालेराव यांचे माझ्या अनुभवातील कबीर या विषयावर व्याख्यान संपन्न झाले। एक कवी संवेदनशील कवी आणि आपल्या विचारवंत अशा विद्वजनांच्या या व्याख्यानमालेतून सर्वांना महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे। म्हणून कबीर हे झपाटणारं जिंदा भूत आहे हे पाहिल्यानंतर मी पागल झालो। कदाचित तुम्ही देखील पागल व्हाल इतका कबीर चांगल्या पद्धतीनं मांडला, म्हणून मी कबीराला आणखी भिडलो। बरं, कबीर माहीत नव्हता अशातला भाग नाही। कबीर सगळ्या लोकांनाच माहीत असतो। बऱ्याचदा ह्या गोष्टी कबीराच्या आहेत ह्या लोकांना माहीत नसतात। म्हणजे मी सांगतो तुम्हाला आत्ता या क्षणी सांगतो की तुमच्यापैकी प्रत्येकाला कबीराचे 10 ते 15 दोहे पाठ आहेतच। प्रत्येकाला माहीत नाही हे कबीराचे आहेत म्हणून किंवा दोहा म्हणूनही माहीत नाही, आपण ते जीवनामध्ये उपयोगाला आणतो। कल करे सो आज कर, आज करे सो अब, क्षण में प्रलय हो जाए तो क्या करेगा कब। ऐसी बात बोलिए कोई न बोले उठ, ऐसी जगह पर बैठिए कोई न, ऐसी बात बोलिए कोई न बोले झूठ, ऐसी जगह पर बैठिए कोई न बोले उठ। दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय, सुख में सुमिरन करे तो दुख काहे को होय। माटी कहे कुम्हार को तू क्या रूंढे मोय, एक दिन ऐसा आएगा मैं रूंढूंगी तोय। आपल्या माडगुळकरांनी त्याचा मराठी अनुवाद फार सुंदर केलेला, लोकप्रिय केलेला आहे तो, की माती बोले कुंभाराला पायी मज तुडविसी, तुझाच शेवट आहे वेड्या माझ्या पायाशी। लाली मेरे लाल की जित देखू तित लाल, हे अत्यंत लोकप्रिय असं ते सुद्धा कबीराचं आहे। कागा कागा सबतन खइयो, चुन चुन खइयो मांस, ये दो नैना मत खइयो मोहे पिया मिलन की आस। हे फारसं लोकांना माहीत नाही, पण हे फारच सुपर आहे। बडे गुलाम अली खां यांनी ठुमरी म्हणून या 2 ओळी गायलेल्या आहेत आणि दत्ता भगतांसारख्या एका मोठ्या नाटककारानं त्याच्यावर फार सुंदर ललित लेख लिहिलेला आहे या गोष्टीवर, की कागा कागा सबतन खइयो चुन चुन खइयो मांस, ये दो नैना मत खइयो मोहे पिया मिलन की आस। एका प्रेयसीचं वाट पाहण्याचं विरहिणीचं चित्रण आपल्या मराठी भाषेमध्ये अनेक विराण्या ज्ञानदेवांनी लिहिल्या, तशी ही कबीरानं लिहिलेली विराणी आहे की तिचा प्रियकर येण्याची ती वाट पाहते आहे। खूप दिवस झालेले आहेत, वाट पाहून पाहून ती कृश झालेली आहे, थकलेली आहे, गावाबाहेर गेलेली आहे आणि तो येईल म्हणून क्षितिजावर तरी त्याची सावली दिसेल म्हणून ती वाट पाहते आहे। पण वाट पाहून पाहून ती थकलेली आहे आणि अशा वेळेला ती निश्चेष्ट होऊन खाली पडलेली आहे। तो वाळवंटाचा भाग आहे, राजस्थानचा भाग असेल। एक कुणीतरी सजीव मेलेला आहे असं गृहीत धरून कावळे येऊन तिला टोचायला सुरुवात करतात, तोडायला सुरुवात करतात। त्या कावळ्यांना ती बोलते आहे असा ह्या दोह्याचा टोन आहे। ती त्या कावळ्यांना बोलते आहे, कागा कागा कावळ्यांनो कावळ्यांनो, कागा कागा सब तन खइयो, माझं सगळं मांस खाऊन टाका। कागा कागा सब तन खइयो, माझं सगळं शरीर खाऊन टाका। चुन चुन खइयो मांस, वेचून वेचून माझ्या शरीरातलं सगळं मांस खाऊन टाका। कागा कागा सबतन खइयो चुन चुन खइयो मांस, ये दो नैना मत खइयो, परंतु माझे हे 2 डोळे फक्त खाऊ नका, मोहे पिया मिलन की आस, कारण मी माझ्या प्रियकराची वाट पाहते आहे, फक्त ते 2 डोळे माझे तुम्ही खाऊ नका, अशी विनंती ती त्या कावळ्यांना करते आहे। असा तो जो दोहा आहे तो ठुमरी म्हणून बडे गुलाम अली खानी गायलेला आहे आणि बडे गुलाम अली खानी गायलेली ठुमरी ऐकल्याच्या नंतर दत्ता भगत सरांनी त्याच्यावर तो सुंदर ललित लेख लिहिलेला आहे। चलती चक्की देख के दिया कबीरा रोए, हे सुद्धा बऱ्याचदा लोक उदाहरण देतात। प्रेम की गली अति संकरी जामे 2 समाय, तुम्हाला सगळ्यांना हिंदी लोकांना माहीत आहे। पाणी बीच मीन पियासी मोहे सुन सुन आवे हासी, हे पण तुम्हाला माहीत आहे। पोथी पढ़ी पढ़ी जगमुआ पंडित भयान कोय, ढाई आखर प्रेम के बडे सो पंडित होय। म्हणजे तुम्ही सगळेच माना हलवताय, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना 15-20 कविता कबीराच्या
पाठच आहेत. सुखिया सब संसार आहे ती जी प्रसिद्ध आहे कबीराचं, की दास म्हणजे कबीर कसा दुःखी आहे तो दोहा सगळ्यांना बऱ्याचदा पाठ असतो. पोथी पडी पडी जगमवा पंडित भयान कोय म्हणत असताना जसं हिंदू धर्मावर त्यानं टीका केली तशीच टीका त्यानं मस्जिद चढके बांग दिलावे तेरा खुदा क्या बहिरा है चीटी के पग नेवर बाजे सो भी अल्लाह सुनता है. असं तुम्हाला ते माहीत आहे की मस्जिद चढके बांग दिलावे तेरा खुदा क्या बहिरा है इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना कळतं. पण चीटी के पग नेवर बाजे सो भी अल्लाह सुनता है हे आपणाला बऱ्याचदा कळत नाही सामान्य माणसाला. हिंदीच्या प्राध्यापकांना ते माहीत असतं. चीटी म्हणजे मुंगी, ती केवढी. चीटी के पग म्हणजे तिचे पाय ते केवढे. चीटी के पग नेवर म्हणजे तिच्या पायात बांधलेली घुंगरं ती केवढी. ती जरी वाजली चीटी के पग नेवर बाजे सो भी अल्लाह सुनता है ते देखील त्याला ऐकायला येतं. आणि मग तुझी प्रार्थना एवढ्या उंच आवाजामध्ये तू कशाला गातोस अशा प्रकारचं कबीरानं मुस्लिमांवर टीका करताना केलं होतं. त्याच बाजूला दुसऱ्या वेळेस त्याने असं म्हटलं होतं की पत्थर पूजे हरी मिले. दगड पुजल्यामुळं जर देव मिळणार असेल, पत्थर पूजे हरी मिले तो मै पूजू पहाड. मग एवढा छोटा दगड का, आम्ही हा संपूर्ण पहाडच पूजील त्याचं प्रतिनिधी म्हणून, मग मला मोठा देव प्राप्त होईल. पत्थर पूजे हरी मिले तो मै पूजू पहाड तासे तो चाकी भली पीस खाय संसार. अरे त्याच्यापेक्षा तर तो जात्याचा दगड जास्त दर्शनीय, पवित्र, महनीय, कारण निदान त्याच्यामध्ये दळलेल्या दळणामुळं माणसाची पोटं तरी भरतात. हे एका बाजूनं हिंदूंना त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जातन पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान मोल करो तलवार का पढ़ा रहन दो म्यान. तुम्हाला सगळ्यांना पाठ आहेत. गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय बलियार गुरु आपना गोविंदियो दिखाय. एक सगळेच तुम्हाला माहीत असले. मग उदाहरण द्यायलो मी की आपणाला कबीर किती माहीत असतो. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. कबीरा खरा बाजार में लिए लुकाटी हाथ जो घर फूके आपना चले हमारे साथ. पुन्हा तसाच दुसरा जो आहे, कबीरा खरा बाजार में मांगे सबकी खैर ना काही को दोस्ती ना काहे को बैर. माझी कुणाशी दोस्ती नाही आणि माझं कुणाशी वैरही नाही. असा हा कबीर कुठं जन्माला आला तर काशीत जन्माला आला. काशीचं त्या काळातलं वैशिष्ट्य काय होतं तर ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की हिंदूंचं सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र, तेव्हाचं कापड उद्योगाचं देशाचं सगळ्यात मुख्य केंद्र होतं. ते सगळ्या देशातलं सगळ्यात मुख्य केंद्र म्हणजे मोठी औद्योगिक नगरी होती. आणि कापड हा सगळ्यात त्या काळात मोठा उद्योग होता. इतर उद्योग नव्हतेच. आणि श्रीमंत लोकांना लागणारं बनारसी शालूसारखं कापड तिथं विणलं जात होतं, जे अजूनही लोकप्रिय आहे. कबीर काळात दिल्लीला लोदीची सत्ता होती. हिंदू आणि मुस्लिम असे ठळक दोन गट हिंदू समाज जातीमुळे विघटित झालेला होता. सर्वसामान्यामध्ये तेव्हाही सामंजस्य होतं, पण राजकारण्यांमध्ये तेव्हाही असामंजस्य होतं जसं ते आज असतं. काशीतला सर्व जुलाहांचे सामूहिक धर्मांतर ते मूळचे नाथपंथी होते. मूळ एकाएकी विसरणं अवघड असतं. कबीरातही ही मिसळ आपणाला दिसते. म्हणजे कबीरा ज्या जातीत जन्माला आला असं सांगितलं जातं किंवा ज्या जातीच्या माणसानं त्याचं संगोपन केलं असं सांगितलं जातं, ती जुलाहा नावाची तिथली जी जात होती, कोळ्यांची जी जात होती, ती जात ही मुळामध्ये नाथपंथी होती आणि नंतर ती सगळीच्या सगळी जमात पूर्णपणे धर्मांतरित झाली अशा प्रकारे इतिहासात सांगितलं जातं. त्या काळामध्येही आजच्यासारखे श्रीमंत सुखी आणि ऐशोआरामात होते आणि सामान्य माणसं भयंकर हालात होते. हे सगळं कबीर पाहत होता. म्हणून ती सगळी परिस्थिती तुम्हाला सांगतो. हे कबीराच्या मूळची जी प्रेरणा आहे ती. विविध करांच्या बोजानं शेतकरी त्या काळातही त्रस्त होता. अंधश्रद्धा आणि कर्मकांडाला आताच्या सारखाच तेव्हाही ऊत आलेला होता. या सगळ्यांचं प्रतिबिंब कबीराच्या कवितेमध्ये क्रिया आणि प्रतिक्रिया दोनही रूपात आपणाला पाहायला मिळतं. कबीराचा जन्म कसा झाला, कुठं झाला त्याविषयी वेगवेगळी मतं आहेत. खूप वाद आहेत. पण सर्वसामान्यपणे कबीरांचा जन्म इसवी सन 1398 आणि मृत्यू 1518
लहर तारा तलाव या ठिकाणी झाला असं सांगितलं जातं. म्हणजे कबीर 120 वर्ष जगले. म्हणजे ह्या ज्या मी तारखा सांगितल्या, मतमतांतर खूप आहेत, पण जास्तीत जास्त लोकांचं एकमत या 2 तारखांवर आहे. आणि एकूण कबीराचं आयुष्य हे 120 वर्षाचं आहे. आपण पाहतो की मराठीतले सगळे संत अल्पायुषी होते. एकच संत दीर्घायुषी होता, तो म्हणजे संत नामदेव. त्यानं सगळ्यात मोठ्या चळवळी, सगळ्यात मोठं काम, वारकरी संप्रदायाची सुरुवात नामदेवांनी केलेली आहे आणि शेवटपर्यंत संपूर्ण देशात तो पसरवण्याचं काम नामदेवांनी केलेलं आहे. नामदेव हे 80 वर्ष जगले. कबीर त्यांच्यापेक्षाही आणखी 1.5 पट म्हणजे 120 वर्ष जगले असं सांगितलं जातं. आणि त्यांचं नातंही आहे. नामदेव महाराजांना मानणारे, गुरुस्थानी मानणारे उत्तर भारतामध्ये 5 संप्रदायाचे संस्थापक आहेत. 5 संप्रदायाचे संस्थापक नामदेव महाराजांना स्वतःचा गुरु मानतात. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये तर त्यांनी वारकरी चळवळ सुरू केली नामदेवांनी, पण उत्तर भारतामध्ये 5 संप्रदाय सुरू करणारे शिष्य त्यांनी घडवले. त्याच्यापैकी स्वतः कबीर आहेत नामदेवाला गुरु मानणारे, दुसरे दादू संप्रदायाचे आहेत आणि मीराबाई स्वतः कबीरांना गुरु मानत होत्या. आणखी 1-2 जण आहेत, त्यांची नावं मला आता आठवत नाही. असे 5 संप्रदाय आहेत की ज्याचे संस्थापक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुरु नानकसुद्धा त्यांच्यापैकीच आहेत, त्यांना गुरु मानणाऱ्यापैकी. एवढा संघर्ष करूनही कबीर टिकले म्हणून लोक त्यांच्या मतावर गोळा झाले. एवढा प्रचंड संघर्ष करूनही ते टिकले म्हणजे ते टिकाऊ होते आणि म्हणून नंतर त्यांच्या मतावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोक गोळा झाले. कबीराच्या जन्मामध्ये आणि ख्रिस्त, कर्ण, जनाबाई, कबीर, नारायण सुर्वे यांच्या जन्मामध्ये खूप साम्य आहे. ह्या लोकांना स्वतःच्या आई वडिलांची, जात धर्माची माहिती नव्हती. त्याच्यामुळं कबीर जो पूर्ण निरपेक्ष समजला जातो, तितकं निरपेक्ष एखाद्या माणसाला आपण अमुक जातीत, अमुक धर्मात, अमुक प्रांतात, अमुक माणसाच्या पोटी जन्माला आलो हे माहीत असल्यावर इतका निरपेक्ष माणूस होऊ शकत नाही. थोडासा तरी लिप्ताळा त्याला ह्या गोष्टीचा लागतो. पण हे लोक असे होते की यांना या गोष्टींमध्ये माहीतच नव्हत्या की आपण कुठं जन्मलो, आपले माय कोण, आपला बाप कोण, आपले जात कोणता, आपला धर्म कोणता. त्यामुळे ही तुम्हाला यादी सांगितली. ख्रिस्तही तसाच होता, कर्णही तसाच होता, जनाबाईही तशाच होत्या, कबीरही तसेच होते, नंतर नारायण सुर्वेही तसेच होते. म्हणून ह्या माणसांनी समतेच्या संदर्भात क्रांतिकारी काम केल्याचं आपल्या लक्षात येईल. आता हिंदू ठरवण्यासाठी ब्राह्मण विधवेची दंतकथा कबीराच्या संदर्भात सांगितली जाते की एका ब्राह्मण विधवेच्या पोटी ते जन्माला आले आणि तिनं स्वतःला लपवण्यासाठी ते बाळ टाकून दिलं आणि मग ते त्याला मिळालं, अशी एक दंतकथा जोडली जाते. पुढं कबीर मोठा झाल्याच्या नंतर ही दंतकथा जन्माला आली. कबीराची ही कथा नव्हे, तो मोठा झाल्यानंतर आलेली, जन्माला आलेली ही दंतकथा आहे. अवतार ठरवण्यासाठी कबीर कमळात जन्माला आले असं कबीरपंथी लोक म्हणतात. ह्या सगळ्यांवर आपण विश्वास ठेवण्याचं कारण नाही. एक तुम्हाला सांगतो मी की काय काय म्हटलं जातं. कबीर हा मूळ अरबी शब्द आहे, त्याचे विविध अर्थ आहेत. कबीर हे नाव कबीराच्या आधी कुणालाही माणसाला दिल्या गेल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत. कबीर हा पहिला माणूस आहे ज्याला कबीर हे नाव दिलं गेलं. मग ते त्याच्या जन्माच्या वेळी दिलं का नंतर दिलं का त्याच्या नंतर माघारी त्याचं कर्तृत्व पाहून दिलं, त्याच्याविषयी वेगवेगळ्या शंका आहेत. कबीराचे वेगवेगळे जे अर्थ सांगितले जातात, बडा, श्रेष्ठ, महान, वयोवृद्ध, असे वेगवेगळे अर्थ कबीर या शब्दाचे सांगितले जातात. नंतर कबीर मोठे झाले, श्रेष्ठ झाले, महान झाले, वयोवृद्ध म्हणजे 120 वर्ष जगले म्हणून कदाचित लोक त्यांना त्या अर्थानं कबीर म्हणत असावेत. जन्मनाव त्यांचं कदाचित मूळ वेगळं असावं. मला वाटतं फारसी भाषेमध्ये 2 शब्द आहेत, कबीरा आणि सगीरा. कबीरा आणि सगीरा म्हणजे दोन्हीही पापी माणसं फारसीमध्ये. कबीरा म्हणजे महापापी, मोठं पातक करणारा, आणि सगीरा म्हणजे पातकीच पण ज्याला क्षमा करता येईल इतकीच पातक केलेला, म्हणजे त्याला आपण क्षमा करू शकतो. कबीर हा क्षमा करण्याच्या पलीकडं गेलेला, अशा अर्थानं कदाचित कबीर हा शब्द वापरला गेला असावा. कारण कबीर कधीच मुस्लिम धर्माचे नियम पाळत नव्हते म्हणून कदाचित त्याला कबीरा असं उपहासानं म्हटलं जात असावं, महापापी या अर्थानं म्हटलं जात असावं. अल्लाशिवाय इतरांवर श्रद्धा ठेवणारा
या अर्थानं सुद्धा हे नाव कबीराला दिलं असण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे नाव आधी कारण कुणालाच कबीर का ठेवल्या गेलं नसावं तर त्याच्याविषयीही एक विधान केलं जातं की कबीरा किंवा कबीर या शब्दाचं साम्य कब्र या शब्दाशी आहे आणि कब्र म्हणजे समाधी ही गोष्ट जी आहे ही थोडीशी मृत्यूसूचक गोष्ट आहे. त्याच्यामुळं ते मृत्यूसूचक नाव कबरीला सूचक नाव असं नाव कशाला ठेवायचं म्हणूनही कदाचित कबीराचं नाव आधी कुणी कबीर असं नाव ठेवलेलं नसावं. कब्र या शब्दाशी साम्य त्यामुळं कबीरा आधी हे नाव अशुभ म्हणून कुणाचंही ठेवलेलं नसावं. अनेक बाकड कथा आणि चमत्कार कथा कबीराविषयी सांगितल्या जातात पण त्यांच्याविषयी आपण चर्चा करण्याची गरज नाही. कबीराच्या कुटुंबाविषयी जर सांगायचं असेल आई वडिलांचं नाव नीरू आणि निमा, पत्नीचं नाव लोही. लोही हे देखील कबीरासारखंच सांकेतिक नाव असावं असं लोकांचं म्हणणं. लोही म्हणजे कपड्यात गुंडाळलेली असा त्याचा अर्थ होतो. कदाचित तीही लोही देखील कपड्यात गुंडाळून कुणीतरी टाकून दिलेली मायबाप माहीत नसलेली मुलगी असावी. कबीरासारखा मायबाप माहीत नसलेला जात धर्म माहीत नसलेल्या माणसाला त्या काळात कुणी मुलगी देत नसेल तर तशीच एक मायबाप माहीत नसलेली जात धर्म माहीत नसलेली मुलगी म्हणून कदाचित तिच्याशी लग्न केलं असेल आणि तिला लोही म्हणजे कपड्यात सापडलेली मायबाप माहीत नसलेली अशा अर्थानं सुद्धा तिचं नाव ठेवलं असण्याची शक्यता आहे. आणि मुलं जी आहेत कबीराची मुलगा कमाल आणि मुलगी कमाली अशी दोघं सांगितली जातात. कापड विणून विकणे आणि यातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे हा कबीराचा व्यवसाय होता. ईश्वर प्राप्तीसाठी कुटुंब त्यागाची गरज नाही असं तो त्याच्या कवितेतून सांगतच होता. म्हणून कुटुंब न त्यागता त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करत करत आपलं काम करत करत तो अध्यात्म करत होता. दंतकथा भाकडकथा कपोलकल्पित कथा खूप आहेत पण आज त्याच्यावर विश्वास ठेवणं अवघड आहे. चमत्कार तर खूपच आहेत. ब्राह्मणाला कापडदान केलं, बायको विकून साधूला जीव घातलं, अशा कितीतरी गोष्टी ह्या गोष्टी नंतरच्या तोंडोतोंडी पसरलेल्या गोष्टी आहेत. याचा कबीराशी संबंध असण्याची शक्यता कमी आहे. कबीरपंथी म्हणतात त्यांचं लग्नच झालेलं नव्हतं. त्यांचं म्हणणं की कबीर जन्मले नाहीत, कबीरांनी लग्न केलेलं नाही, कबीरांनी कुणाला जन्म दिलेला नाही. त्यांचं म्हणणं असं की नातेवाईक म्हणून ज्यांची वर नावं सांगितली जातात हे सगळे कबीरांचे शिष्य होते आणि त्यांना पोटच्या लेकराप्रमाणे तो सांभाळत होता म्हणून लोक त्यांना त्यांची अपत्य समजत होते असं कबीरपंथी लोक म्हणतात. कबीराच्या गुरुविषयी रामानंद हे कबीरांचे गुरु म्हणून सगळीकडेच सांगितले जातात. रामानंद स्वामी काशीचे होते. हे भक्ती संप्रदायाचे उद्गाते होते. सर्वसामान्यांना भक्ती करण्याचा अधिकार मिळावा म्हणून भक्ती संप्रदाय त्या काळामध्ये भारतभर होता. अनेक लोकांना त्यांनी प्रेरणा दिली. बहुजन समाजामधून अनेक संत घडवले असं सांगितलं जातं. हे काशीचे वैष्णव संत होते. दुसरं पण कबीरांनी स्वतः गुरु म्हणून कुणाचाच उल्लेख केलेला नाही. अनुभवालाच त्यांनी वेळोवेळी मी गुरु मानतो असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. गुरुचं महत्त्व खूप सांगितलं पण गुरुचं नाव नाही सांगितलं. त्याच्यामुळं रामानंद स्वामी कबीरांचे गुरु होते का दुरूनच त्यांनी एकलव्यासारखी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन तो विचार घेतला असं सुद्धा असण्याची शक्यता आहे. भाकडकथा सांगितली जाते की पहाटेच्या वेळेला ते आंघोळीला जाताना तो पायरीवर झोपला मग लाथ लागली आणि मग त्यांनी ते हे राम म्हणून केलं आणि त्याच्यातून ते उपदेश घेतला असं ते सांगितलं जातं. पण ते काल्पनिक असावं असं अनेकांचं अभ्यासकांचं महत्त्व आहे म्हणजे म्हणणं आहे. दुसऱ्या बाजूला मुस्लिम संप्रदायाचे लोक सांगतात की शेख तकी हे कबीरांचे गुरु होते. शेख तकी हे सुफी संत हे कबीरांचे गुरु होते असं सांगितलं जातं. मग इतिहास संशोधकांनी इतिहास शोधला आणि इतिहास शोधल्यावर इतिहासामध्ये 2 शेख तकी सापडले. त्याच्यापैकी एक शेख तकी कबीराच्या जन्माच्या 100 वर्ष आधीच मेलेले होते आणि दुसरे शेख तकी हे कबीर मेल्यानंतर 100 वर्षांनी जन्माला आलेले होते. त्याच्यामुळं ते त्यांचे गुरु असण्याची शक्यता नाही. त्याच्यामुळं त्यांच्याविषयी ह्या गोष्टी आपणाला काल्पनिकच मानाव्या लागतात. त्याच्यानंतर गोरक्षनाथ हे त्यांचे गुरु असावेत असं रासिम ढेरेसारख्या इतिहास संशोधकांनी म्हटलं होतं. त्यांचं म्हणणं असं होतं की तीच उदात्त दृष्टी, तीच अनुभवनिष्ठा, तेच वैराग्य, तीच प्रखरता आणि तीच परकल्याणाची तळमळ ही कबीरामध्ये दिसती जी गोरक्षनाथांमध्ये दिसत होती.
गोरक्षनाथ हे देखील नाथ संप्रदायातले सगळ्यात महत्त्वाचे नाथ, मच्छिंद्रनाथांचे शिष्य. आणि हे गोरक्षनाथ जे आहेत, हे गोरक्षनाथ देखील असेच उकिरड्यातून जन्माला आलेले होते. त्यांचे आई वडील माहीत नव्हते आणि उकिरड्यातून म्हणजे खालच्या जातीतून जन्माला आले अशा अर्थानं त्या काळात खालच्या जात एखादा मोठा माणूस झाला तर मग त्याला कल्पना जोडल्या जाते, कमळात जन्माला आला, उकिरड्यात जन्माला आला. उकिरड्यात म्हणजे खालच्या जातीत जन्माला आलेले होते. गोरक्षनाथांनी गोरक्षनाथ निर्माण होईपर्यंत नाथ संप्रदाय भारताला माहीत नव्हता. संपूर्ण भारतामध्ये गोरक्षनाथांनी नाथ संप्रदाय पसरवला. संपूर्ण भारतामध्ये जागोजागी शंकराचार्यांपेक्षा जास्त नाथ मठांची स्थापना केली आणि तिथं बहुजन समाजातल्या लोकांना धर्माचा अधिकार देण्यासाठी वेगवेगळ्या परिस्थित्या निर्माण केल्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची जी प्रेरणा आहे ती बरीचशी नाथ संप्रदायांनी वखरून नांगरून ठेवलेल्या रानात घेतलेलं पीक आहे. त्याच्यामुळं हे जे नाथ आहेत ह्यांचासुद्धा प्रभाव कबीरावर असावा असं म्हटलं जातं. जरी हे त्यांचे गुरु नसले तर ह्या तिघांचाही म्हणजे शेख तकीचे सुफी विचार कबीरांकडे होतेच, गोरक्षनाथांचे पुरोगामी विचार कबीराकडे होतेच आणि रामानंदांची जी भक्ती संप्रदायाची प्रेरणा होती तीही कबीराकडे होती. कदाचित त्या अर्थानं लोक त्यांना गुरु म्हणत असावेत, पण प्रत्यक्ष कबीराचे गुरु कुणी नव्हते हे कबीरांनी स्वतः सांगितलेलं होतं. कबीरावर प्रभाव कुणाकुणाचा होता तर स्वतः कबीरांनी नामदेवांचा अनेक वेळा आदरार्थी उल्लेख केलेला आहे. नामदेवांचा प्रभाव भारतभर होता हे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहेच. बौद्ध मताचा प्रभाव कबीरांवर होता. ह्याच्यासाठी स्वतंत्र पुस्तकं लोकांनी लिहिलेली आहेत. कारण सारनाथ हे काशीपासून जवळच आणि बुद्ध विचारांचं ते केंद्र होतं. मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह, आचार विचारातील मध्यम मार्ग ही बौद्ध प्रवाहाची लक्षणं कबीरामध्ये दिसून येतात. म्हणून लोकांना असं वाटत होतं की बौद्धाचा कबीरावर प्रभाव होता. नाथपंथाचंही मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आधी. विचारांची शैली आणि रूपक रहस्य हे जे आहेत हे त्यांनी नाथपंथाकडून स्वीकारलं असं लोकांचं म्हणणं आहे. नाथपंथांचे आदर्श उलट कबीरांनी जास्त व्यावहारिक आणि जनसुलभ केले असं त्यांच्याविषयी म्हटलं जातं. सुफींचा प्रभाव आहे, म्हणजे जे गुरु आपण नाकारले त्यांचे प्रभाव आपण स्वीकारतो आहोत, म्हणून प्रभावामध्ये ही सगळी माणसं पुन्हा येत आहेत. सुफींचा प्रभाव आहे. ईश्वराला प्रियकर समजून झालेला भक्तिभावनेचा आविष्कार. सुफी शांत तर कबीर आक्रमक. निर्गुण भक्ती, विश्वबंधुत्व, सहिष्णुता, सदाचार ही सुफीची वैशिष्ट्ये आपल्याला कबीरामध्ये पाहायला मिळतात. पण एक महत्त्वाचं त्यांच्यामधला भेद म्हणजे सुफी हे शांत होते, कबीर हे प्रचंड विद्रोही होते. कबीरांचा शेवट जो आहे तो कसा झाला तर ते मगहरमध्ये गेले. त्यांना काशीचं महत्त्व कमी करायचं होतं याविषयी सांगितलं जातं. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की लोक मरायला काशीत जातात. कबीरांचं म्हणणं होतं की जर काशीतच मरायचं असेल तर मग रामाचा उपयोग काय? रामाचं फक्त काशीपुरतंच महात्म्य आहे का? बाहेर रामाचं महात्म्य नाही का? आणि म्हणून त्यांनी मगहरला जाऊन आपला स्वतःचा शेवट केला. मगहरला गेल्याच्यानंतर माणूस तिथं मेला तर गाढवाच्या जन्माला येतो असं म्हटलं जायचं. पण कबीर म्हणाले की येऊ दे, आणि ते तिथं गेले आणि तिथं त्यांनी आपला स्वतःचा शेवट केला असं सांगितलं जातं. माही नावाची नदी तिथं आहे जिथं कबीरांनी स्वतःचा शेवट केला त्या मगहरमध्ये. त्या माही नदीच्या एका बाजूला बीर बघैल नावाच्या हिंदू राजाचं राज्य होतं आणि दुसऱ्या बाजूला बिजली खां पठाण नावाच्या राजाचं राज्य होतं. आणि त्या दोन्हीच्या मध्ये ही नदी होती आणि तिथं ते मगहर नावाचं गाव होतं. कबीरासाठी या दोन राज्यांनी युद्ध केलेलं आहे की कबीर आमच्यात यावा म्हणून. आणि कबीरांनी दोघांमध्ये समन्वय साधून दोघांच्या सीमेवर मगहरला जाऊन कबीर राहिलेलं. कारण समन्वय हे कबीराच्या आयुष्याचं सगळ्यात महत्त्वाचं. ते किती लोकप्रिय होते म्हणजे आजही लोकप्रिय माणूस आपल्याकडे ओढण्याची सगळ्या पक्षांची, सगळ्या राजकारण्यांची जी स्पर्धा चाललेली असते तसं कबीर आपल्याकडे ओढण्याची त्या काळामध्ये स्पर्धा होतीच त्या बिजली खां पठाणमध्ये आणि या दोघांच्या मध्ये. मृत्यूनंतर सुद्धा त्यांच्या संदर्भामध्ये संघर्ष झाला. खरं तर कबीर हा आयुष्यभर एकीसाठी झटला, बेकी होऊ नये म्हणून. पण त्याच्या आयुष्याला सतत बेकी आली, एक नव्हे अनेक आले. गुरु अनेक, बायका अनेक, अंत्यसंस्काराच्या पद्धती देखील अनेक. त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की जेव्हा कबीराचं निधन झालं आणि या दोन राज्यांमध्ये हिंदू मुसलमानामध्ये भांडण सुरू झालं
आणि मग तिथं त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये भांडण युद्ध सुरू झाल्याच्या नंतर आकाशवाणी झाली असं सांगितलं जातं. आणि त्या आकाशवाणी फार महत्त्वाची आहे. ही जरी काल्पनिक असली तरी तांत्रिकदृष्ट्या ती फार महत्त्वाची आहे. काय आकाशवाणी झाली की खोलो परदा नहीं है मुर्दा मिथ्या झगडा कर डालो. म्हणजे तरी ज्याला तुम्ही झाकून ठेवले ना, तुम्ही ज्याच्यासाठी युद्ध करायला ना, त्याच्यावरचे एकदा कपडे काढून पहा. तिथं कबीर नाही आहे. खोलो परदा नाही है मुर्दा, तिथं मुर्दा नाहीच आहे, मिथ्या झगडा क्यों बोले. आणि मग त्यांनी ते उघडून पाहिलं, तिथं 2 फुलं होती. एक हिंदूंनी घेतलं आणि एक मुसलमानांनी घेतलं. आणि मग हिंदूंनी त्याचं मंदिर बांधलं, मुसलमानांनी त्याची मस्जिद बांधली. अजूनही मगहरला 2ही गोष्टी अतिशय सुंदर अवस्थेमध्ये तिथं आहेत. हिंदू पुजारी चांगल्या पद्धतीनं त्याची हिंदू पद्धतीनं पूजा करतात, दिवा लावतात, सगळं आरती करतात, सगळं करतात. मुस्लिम लोक त्यांच्या पद्धतीनं त्यांचं ते करतात. दोन्ही उत्तम पद्धतीनं अजूनही तिथं तुम्ही जर गेले तर पाहायला मिळतात. मगहर हा जो शब्द आहे त्याच्या संदर्भात इतिहास संशोधकांनी असं म्हटलेलं आहे की मार्गहर, मगहर, मगध असा तो शब्दाचा प्रवास असावा असं सांगितलेलं आहे. शेवटची 3 वर्ष कबीर त्या गावामध्ये होते. कबीरांनी बिजली खा पठाणानं दुष्काळाचं निवारण करण्यासाठी बोलावलं होतं अशीही त्या काळामध्ये दंतकथा. आता ज्या लोकांनी दंतकथा, ज्या लोकांनी अंधश्रद्धा टाळण्याचा प्रयत्न केला, त्याच लोकांना अंधश्रद्धा चिकटवल्या गेल्या हे आपणाला माहीत आहे. तसंच कबीरांविषयी सांगितलं जातं की दुष्काळ निवारणासाठी बिजली खा पठाणानं आणलं आणि कबीरांना आणल्यानंतर त्याच्या राज्यातल्या दुष्काळाचं निवारण झालं असं सांगितलं जातं. इसवी सन 1518ला वयाच्या 120व्या वर्षी त्यांचा देहांत झाला. मगहरला कबीराची ध्यान गुंफाही दाखवली जाते. आता कबीराविषयी वेगवेगळे वाद प्रवाद आहेत. ते सगळे सांगत बसण्यापेक्षा थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. कबीर निरक्षर होते असं म्हटलं जातं. त्यांनी स्वतःच मसी कागज छुयो नाही, कलम गही नाही हात, चारीहू जुगन महातम, कबीर मुखही जमाई बात. असं कबीराने स्वतः लिहून ठेवलं असं म्हटलं जातं की मी कागदाला स्पर्श केलेला नाही, मी लेखणी माझ्या हातात घेतलेली नाही असं स्वतः कबीराने म्हटलं असं म्हटलं जातं. पण हे कदाचित हे सांकेतिक अर्थानं कबीराने, प्रतिकात्मक अर्थानं कबीराने म्हटलं असावं, पण तसं ते नसावं. रीतसर शिक्षण घेतलेलं नसलं तरी निरक्षर म्हणता येणार नाही, कारण वेद, उपनिषद, गीता, भागवत, नाथ संप्रदायातले बारकावे त्यांना माहीत होते. याचा अर्थ त्यांचं शिक्षण झालेलं असावं. बौद्ध, जैन, मुसलमान यांचे गुणदोषही त्यांना माहीत होते. कबीरांची कविता, तिची संख्या किती आहे तर एकूण त्यांच्या नावावर सांगितली जाणारी पदं आहेत 1600, दोहे आहेत 4500 आणि चौपदे आहेत 134. पण ह्या सगळ्या कबीराच्या नाहीत असं संशोधकांचं म्हणणं. कबीराच्या नावावर अनेकांनी लिहिलेल्या आहेत. मग मूळ कबीराच्या किती तर कबीराची पदं 1600 नव्हे, फक्त 200. दोहे 4500 नव्हे, फक्त 750. चौपद्या 134 नव्हे, केवळ 20 कबीरानं लिहिल्या असं पारसनाथ तिवारी यांनी सांगितलं. इतरांचं म्हणणं असं आहे की इतकं कठोर परीक्षण करू नका, त्याचं इतकं कमी करू नका, थोडीशी आणखी सवलत द्या. काही कबीरांच्या नावावर इतरांनी लिहिलेलं असण्याची शक्यता आहेच. मुळामध्ये कबीर हा लिखित गाथा सुरुवातीपासून नव्हताच. तो वेगवेगळ्या प्रांतामध्ये लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मुखोद्गत केलेला होता. म्हणून तुम्हाला मग कबीराच्या दोह्यांमध्ये राजस्थानी शब्द सापडतात, गुजराती शब्द सापडतात, उत्तर प्रदेशी शब्द सापडतात, अवधी शब्द सापडतात, महाराष्ट्रीयन शब्द सापडतात. जिकडं गेला कबीर ते पाठ करताना मुखोद्गत असल्यामुळं विसरलेला शब्द माणसं स्वतः घालतात, त्या भागातला घालतात. म्हणून वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीचे शब्द कबीराच्या दोह्यामध्ये येतात. एका भाषेतले ते दोहे आहेत अशातला भाग नाही, वेगवेगळ्या भाषेतले शब्द त्याच्यामध्ये आपणाला इथं यायला मिळतात. कबीरवाणीमध्ये भाषेची भेसळ झालेली आहे. बुद्धानं लोकभाषेत प्रचार करायला सांगितलं होतं. कबीरांनीही आपल्या शिष्यांना तसंच केलेलं होतं. त्यामुळं प्रांतोप्रांती कबीर भाषा बदलली. कबीर सगळीकडे फिरले म्हणून हे शब्द आले नाहीत, तर कबीरांचे शिष्य सगळीकडे फिरले म्हणून सगळ्या प्रांतातले शब्द त्यांच्या कवितेमध्ये आले. कबीरवाणी ही लोकवाणी झाली, तशीच ती लोकवाणी कबीरवाणी देखील झाली. दोन्हीचे आदान प्रदान झालेलं आहे. लोकांमध्ये शहाणपणाच्या ज्या गोष्टी होत्या दोह्यांसारख्या, त्यानंतर लोक कबीराच्या नावावर खपवू लागले आणि कबीराचे दोहे लोकोक्तीच्या नावावर खपवल्या जाऊ लागले. असं बऱ्याचदा होतात.
एखादा जोक खपवायचा असेल की मराठीमध्ये आचार्य यात्रेच्या नावावर खपवला जातो आणि हिंदीमध्ये जोक खपवायचा असेल की सरदारजीच्या नावावर खपवला जातो. ते जोक खरंच सरदारजीचे असतात का, ते खरंच आत्र्यांचे असतात का, तसं सुद्धा कबीराविषयी झालं असण्याची शक्यता आहे. कारण कबीर लोकांचा झाला, लोक कबीराचे झाले, त्याच्यामुळं कबीर कोणता, लोक कोणते हे नीटपणे आपणाला त्याच्या दोह्यामध्ये ओळखायला येत नाही. सब कुछ कही कबीरदास और कही सब कुछ कही कबीरदास और कही सब संतनदास. कुछ कुछ कही कबीरदास असं स्वतः एका दोह्यामध्ये आहे की कुछ कुछ कही कबीरदास, म्हणजे थोडं थोडं कबीरांनी सांगितलेलं होतं. आणि और कही सब संतनदास, इतर फक्त संत दासांनी सांगितलं, म्हणजे त्यांच्या शिष्यांनी सांगितलं. त्यांचे विचार लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसंगानुसार त्यांच्या शिष्यांनी हे दोहे रचले, पण ते कबीराच्या प्रकृतीशी मिळणारे जुळणारे. शेवटी ते मुखोद्गत भजनांचं संकलन होतं. प्रल्हाद सिंग टिपानिया जो कबीराची शेकडो भजनं गातो, त्यानं सांगितलं की मी कुठलंही लिखित पुस्तक हाताळत नाही, परंपरेनं आमच्या समाजामध्ये चालत आलेली कबीराची भजनं आम्ही म्हणतो. आणि क्षितिमोहन सेन म्हणून पंजाबचे बंगालचे जे रवींद्रनाथ टागोरांच्याही आधीचे ग्रस्त होते, ज्यांनी लोक कबीर गातात तो गोळा केला होता आणि त्याच्या पदांचा अनुवाद करून बंगालीमध्ये जे छापलं होतं, त्याच्यातली 100 पदं निवडून रवींद्रनाथ टागोरांनी कबीर इंग्रजीमध्ये नेला आणि संपूर्ण जगाला माहीत करून दिला. तोपर्यंत संपूर्ण जगात कबीर गेलेला नव्हता. रवींद्रनाथ टागोरांनी कबीरांची क्षितिमोहन सेनच्या पदामधली 100 पदं निवडून जी केली, तुमचे हजारी प्रसाद द्विवेदी जे आहेत त्यांच्या कबीर नावाच्या पुस्तकाच्या शेवटी जी 100 पदं दिलेली आहेत ती रवींद्रनाथ टागोरांनी इंग्रजीमध्ये अनुवादित केलेलीच ती पदं आहेत. त्याच्यामुळं लोकांच्या मुखातूनच ते सगळे संकलन झालेलं आहे. शेवटी ज्याचा त्याचा कबीर हेच खरं, कारण प्रत्येकाचा कबीर वेगळा असू शकतो. कबीराची स्त्रीविषयक भूमिका ही थोडी संदिग्ध आहे. मोक्ष मार्गाची धोंड असं कबीर म्हणत असला तरी स्त्रीच्या वेशात मधुरा भक्तीच्या पद्धतीनं त्यानं सुखीच्या पद्धतीनं केलेलं आहे. त्याच्यामुळं बऱ्याचदा लोकांचं म्हणणं आहे की कबीराच्या नावावर स्त्री दाक्षिण्याचे हे दोहे कदाचित इतरांनी त्याच्यामध्ये घुसडलेले असावेत, असं मिश्रण आहे. कबीराचा मूळ प्रवाह, कबीराचा मूळ विचार लक्षात घेतला तर हे प्रक्षिप्त दोहे आपण सहज बाजूला काढू शकतो. कबीराचा प्रभाव कुणाकुणावर आहे तर नुसती नावं सांगतो, तुकाराम, महात्मा फुले, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, वीरा शिंदे, त्याचे तपशील तुम्हाला खूप मी सांगू शकेल पण ते सांगत बसत नाही. बाबासाहेब आंबेडकर, गाडगे बाबा, राजेंद्र प्रसाद, ओशो रजनीश, हजारी प्रसाद द्विवेदी, पुढं प्रल्हाद सिंग टिपानिया, हे सगळी नावं. घडणारा भोवताल कबीराची आज पुन्हा पुन्हा आठवण करून देतोय. सांप्रदायिकतेवरचा जालिम उपाय म्हणजे कबीर आहे. सत्ता मुस्लिमांची असताना त्यांच्यावर टीका करायला कबीर घाबरलेला नव्हता. हिंदूंच्या सांस्कृतिक राजधानीत केंद्रात वाराणसीत राहून देखील तो त्यांच्या अपप्रवृत्तीच्या विरोधात उभा राहिलेला होता. आज जे जे अस्वस्थ आहेत त्यांचा आधार कबीर आणि त्याची कविता आहे. कबीराची कविता सखोल समजून घ्यावी म्हणून मी कबीराच्या दोह्यांचे अनुवाद मराठीमध्ये केलेले आहेत. अनुवाद करताना खऱ्या अर्थानं कविता कळते म्हणून अनुवाद करताना माणसाची दमछाक होते. तशी माझी दमछाक झाली. लॉकडाऊनच्या काळातच कबीराच्या 200 पदांचा मी मराठीमध्ये अनुवाद करून ठेवलेला आहे. एक 60-70 पानांची प्रस्तावना पण लिहिलेली आहे. हा सगळा 200-250 पानांचा मराठी कबीर मी स्वतः पुस्तक रूपात एक 5-6 महिन्यामध्ये ते पुस्तक येईल, त्याची तयारी सुरू आहे. तुम्ही व्याख्यान ठेवल्यामुळं त्या कामाला आता जास्त गती मिळाली, कारण त्या निमित्तानं मी माझी सगळी फाईल लॉकडाऊनमध्ये केलेली 200 पदं लिहून ठेवलेली सगळं झाकून ठेवलं होतं. दुसऱ्याच कामाला लागलो लॉकडाऊन संपला की. पण तुमच्या या तुम्ही मला जेव्हा सांगितलं तेव्हापासून पुन्हा ती फाईल काढली, पुन्हा ते काम सुरू केलेलं आहे. माझ्या लक्षात आलं की मी सगळंच करून ठेवलेलं आहे, काहीच करायचं राहिलेलं नाही. त्यामुळं प्रातिनिधिक रूपामध्ये त्या काळामध्ये मी इतका कबीरमय झालो होतो की मी कबीरावर एक दीर्घ कविता लिहिली. भूमिनिष्ठांची मांदियाळी म्हणून माझा जो कविता संग्रह आहे त्याच्यामध्ये 16 दीर्घ कविता आहेत माझ्या. त्यातली सगळ्यात मोठी 27 पानांची दीर्घ कविता कबीरावर मी लिहिलेली आहे. ती सगळ्यात मोठी आहे. त्याच्यातली ज्ञानदेवांवर, तुकारामांवर, इतरही खूप लोकांवर आहेत कविता, पण कबीरांवरची कविता सगळ्यात मोठी, कारण मी त्या काळात इतका कबीराशी एकरूप झालो होतो, कबीरमय झालेलो होतो. त्यामुळे कबीराची कविता सगळ्यात मोठी उतरलेली आहे. आणि
शेवटची कविता म्हणतो आणि थांबतो. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. कबीर प्रतिष्ठाननं माझं व्याख्यान ठेवलं त्याबद्दल त्यांचे आभार. नागोराव कुंभारसारखा माणूस ते माझ्या प्रेमापोटी एरवी हे ऐकायला आलेच असते, पण अध्यक्ष म्हणून बोलवले त्याबद्दल मी संयोजकांचे आभार आणि सरांचेही आभार मानतो. सगळ्यांचेच आभार मानतो. गेल्या 1.5 तासापासून तुम्ही हिंदीचे अभ्यासक असूनही मराठीच्या प्राध्यापकाने सांगितलेला कबीर ऐकला, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी खातात जीवाला खस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काळ्या बापाचं हिरवं राहणं, काळ्या माईन पिकवलं सोनं. काळ्या बापाचं हिरवं राहणं, काळ्या माईन पिकवलं सोनं. पण त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. इथं डब्यात तुला साखर लागते गोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड. इथं डब्यात तुला साखर लागते गोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड. पण भाव ठरतो त्याला न पुसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. जेव्हा दुष्काळ घिरट्या घाली, तेव्हा गावाला कुणी न वाली. जेव्हा दुष्काळ घिरट्या घाली, तेव्हा गावाला कुणी न वाली. कसे सुगीत घालतात गस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. या भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय आज भिकारी. या भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय आज भिकारी. गाव असून झालाय फिरस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मळतात माणसं. कशी खातात जीवाला खस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता.